प्रहारचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत भाऊ अभिजित तायडे यांना मारण्याचा कट रचल्याचा आरोप होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार प्रवीण तायडे आहेत। भाऊ, तुमच्या भावाला मारण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला बच्चू कडूंसह दोघांवर गुन्हे दाखल झालेले, कसं पाहता? निश्चितच अशा प्रकारची ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। ती जुनी जरी असली तरी म्हणजे डिसेंबर महिन्यातली जरी असली, परंतु अधिवेशन आहे आणि जे नियमित कार्यक्रम होते या संदर्भात ती मला माझ्यापर्यंत ती प्राप्त होऊ शकली नाही। परंतु 12-13 दिवसाआधी माझ्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्याची शहानिशा आणि मूळ प्रत ही मला प्राप्त झाल्यानंतर मी SP साहेबांकडे गेलो आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकली आणि त्यांनी त्या प्रकारच्या गंभीर स्वरूपाचा जी गोष्ट आहे, एका आमदाराला ज्या भावाला माजी आमदाराच्या माध्यमातून त्यांनी स्वतः रचलेले हे कट आहे आणि मी त्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून प्रशासनाला शासनाला विनंती करतो की हे माझ्या बाबतीत असा कट रचला गेलेला असला जरी असला याची गंभीर दखल घ्यावी, त्यांनी घेतलीसुद्धा आहे। परंतु याच्यापूर्वीसुद्धा असे कट यांनी रचले का किंवा एखाद्याला इजा पोचवली का, एखाद्याचा खून केला का, अशा प्रकारच्या गोष्टीचा तपास हा करावा आणि संबंधितांकडून ती चौकशी करून घ्यावी मी आपल्या माध्यमातून ही विनंती करत आहे। कुठं चर्चा झाली नेमकं काय त्या ऑडिओ क्लिपचा काय तपशील तुमच्या हाती आलेला आहे, काय त्यामध्ये चर्चा आहे, काय सांगा? एक रेती तस्कर आहे, तो त्याचा त्या माजी आमदारांचा बच्चू कडूंचा म्हणजे समर्थकच आहे, गोलू माहोरे म्हणून। आणि त्याच्याबद्दल तुम्ही त्या पंचक्रोशीत जरी विचारलं तर तो 2 नंबरचा रेतीचा तस्करी करतोय हे तुम्हाला सातत्याने तुम्हाला दिसेलच, म्हणजे माहितीच पडेल। आणि तो आणि त्याच्या माध्यमातून सन्माननीय बच्चू भाऊ कडू यांनी यांच्या ज्या दोघांच्या संभाषणातला हा ऑडिओ क्लिप आहे आणि ती त्यांच्या घरची आहे, कुरडपूर्णा येथील, असं माझ्या माहितीनुसार। आणि त्याच्यामुळं ती रेकॉर्डिंग माझ्या हाती लागल्यानंतर आणि त्याची मूळ प्रत प्राप्त झाल्यानंतर मी याच्यावरती पोचलो। समजा डिसेंबरमधला हा प्रकार आहे, जवळ आता 4 महिने या संपूर्ण घटनेला झाले, का उशीर होतोय तक्रार? नाही, संपर्क अशा कारण हे गुप्त काम आहे आणि या गुप्त कामात कुणाला दिसायला नको अशा समोरच्या व्यक्तीचं एक हे असल्यामुळं आणि त्यालाही काही कामं असल्यामुळं आणि मलाही अधिवेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टीची हे असल्यामुळं ती मला जरी उशिरा प्राप्त झाली असन किंवा मी 12-15 दिवसाआधी मला प्राप्त झाली असल्यावरही मी मूळ परत मला मिळेपर्यंत मी या गोष्टीपर्यंत गेलो नाही। जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याकडे तेव्हाच गेलो मी जेव्हा माझ्याकडे मूळ प्रत प्राप्त झाली। अत्यंत गंभीर प्रकरण आहे, ती सुरक्षा तुम्ही पोलिसांना आत्ता मागणार आहात काय संपूर्ण प्रकरण? नाही, सुरक्षा मला दिलेलीच आहे, परंतु त्याच्यात काय वाढ करायची, काय करायचं हे प्रशासन ठरवेल। परंतु निश्चितच ही गंभीर बाब आहे। एखाद्या सामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला जर आमदार होतोय तर त्याला कसं जेरीस आणायचं, त्याला कसं त्याचा हे करायचं, म्हणजे नमवायचं त्याला, तर मी नमणारही नाही आणि मी मागे येणारही नाही। मी माझ्या पद्धतीनं माझ्या मतदारसंघाची घोडदौड आणि माझ्या मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाचे काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न सुरूच राहील माझा। कोणी ही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केली आणि तुमच्यापर्यंत? ते एक गुप्त आहे। आता त्याला मला त्याचा फोन आला होता की त्याला बच्चू भाऊ कडूंचा फोन गेला आणि तुला जिवंत मारतो किंवा तुला पाहून घेतो, तुला अशा प्रकारच्या धमक्या आल्या असं त्यांनी मला सांगितलं। त्याच्यामुळं तुम्ही उपस्थित होते तेव्हा, तर तो त्या माझ्याकडून तू आता बोल अशा पद्धतीचे त्याला फोन कॉल सुरू झालेले आहेत। त्याच्यामुळं प्रशासनाला मी विनंती करेन की त्याच्याही जीवाचं मी SP साहेबांना त्याचं नाव वगैरे सगळं सांगितलेलंच आहे, परंतु ते गुप्त ठेवण्याच्या अटीवर मी ह्या क्लिपला म्हणजे त्यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे। आणि स्वाभाविक आहे, तो जर त्याचंही कुठंतरी मन दुखलं असेल, तो कुठंतरी दुखावला असेल म्हणूनच मला त्यांनी हे आणून दिलं आणि कोणत्याही आमिषाशिवाय आणून दिलं। त्याच्यामुळं त्याची मी एक हे करू इच्छितो आणि
बघा, अमरावती जिल्ह्यात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण आता यापूर्वीपर्यंत कधीही नव्हतं. अनेक आमदार पडले, अनेक मंत्री पडले, परंतु अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण फक्त आमच्या अचलपूर मतदारसंघात बच्चूभाऊ कडूंनी आणलं. आणि जीव घेण्यापर्यंत जर तुम्ही जाता, जनतेने तुम्हाला पाडलं आहे, तुम्ही स्वतःला हे समजायला पाहिजे की सबक शिकवायला पाहिजे की आपल्याला जनतेने पाडलं. मी काही प्रवीण तायडे म्हणून एक माध्यम होतो, भारतीय जनता पार्टी एक माध्यम आहे, परंतु तुम्हाला जनतेने पाडलं हे तुम्हाला कबूल करावंच लागेल, तुम्हाला मान्य करावं लागेल. पण तुम्ही त्या मान्य करण्याच्या मनस्थितीत नाही, म्हणून तुम्ही अशा प्रकारचे षडयंत्र रचून माझ्या परिवारावर घाला घालण्याचा, मला मागं ओढण्याचा प्रयत्न करीत आहे. नक्कीच षडयंत्र रचून जे आहेत ते माझ्या कुटुंबातील लोकांना संपवण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप जो आहे तो अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.